नगरपालिका निवडणुका जाहीर होताच प्रशासन कामाला लागलेले आहे। प्रशासनाकडून आदर्श आचारसंहितेचं पालन केलं जात आहे। शहरी भागात लागलेले राजकीय पक्षांचे बॅनर हटवण्यास सुरुवात झाली आहे। तसंच भूमिपूजन उद्घाटन याच्या पाट्या झाकल्या जात आहेत। नाशिकमधील महाकवी कालिदास कला मंदिरामध्ये महापालिका निवडणुकीची सोडत होणार आहे। 11 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता महापालिका निवडणुकीची सोडत जाहीर होईल आणि यामध्ये 33 जागांवर ओबीसी आणि 61 जागा महिलांसाठी राखीव असणार आहे। नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये प्रभाव पाडणाऱ्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करण्यासंदर्भात कठोर पावलं उचलण्याच्या सूचना दिल्यात। तसंच मतं मिळवण्यासाठी प्रभाव पडेल असे कोणतेही कृत्य घोषणा करता येणार नाही अशी माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे। भंडाऱ्यातील 4 नगरपालिकेची निवडणूक होणार आहे। भंडारा, तुमसर, साकोली आणि पवनी मध्ये रणधुमाळी होणार आहे। तसंच 108 जागांसाठी निवडणूक होणार आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज नगरपंचायत समोर भंडाऱ्यातील मोहाडी नगरपंचायतमध्ये घनकचरा मजुरांनी कामबंद आंदोलन पुकारले। कंत्राटी वाहन चालक सुनील बानासुरे याला कामावरून काढून टाकलं। त्यामुळे बानासुरे याला कामावर रुजू करण्याच्या मागणीसाठी घनकचरा मजुरांनी कामबंद आंदोलन पुकारले। आज नगरपंचायत समोर नाशिकमध्ये प्रवासी वाहतूक आणि उत्पन्नाच्या बाबतीमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे। राज्यातील सर्व विभागांमध्ये नाशिक विभागाने 3रा क्रमांक पटकावलाय। या विभागाचं उत्पन्न 1,32,00,000 रुपयांनी वाढवण्यात आलंय। नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगावामध्ये आदिवासी बांधवांच्या घरकुल संदर्भातील समस्या प्रलंबित आहेत। या परिसरातील आदिवासी बांधवांना कोणतीही सुविधा मिळत नाहीये। या संदर्भात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये निफाड तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। वाशिममध्ये नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाकडून अनधिकृत बॅनर, पोस्टर आणि फलक हटवण्याची मोहीम राबवण्यात आली आहे। आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन व्हावं यासाठी सार्वजनिक ठिकाणी लावलेले बॅनर आणि जाहिराती काढून टाकण्यात आलेल्या आहेत। यवतमाळच्या घाटंजीमध्ये साथी निराधार संघटनेचं वार्षिक अधिवेशन संपन्न झाले। दिव्यांगांप्रमाणे श्रावणबाळाच्या लाभार्थ्यांना 2,500 रुपये पेन्शन द्यावी, बोटाचे ठसे लागत नसल्यानं थंब सिस्टीम रद्द करावी, थकीत असलेले निराधार यांचं पेन्शन त्वरित मिळावं आणि यावेळी या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले। जीव्ही श्रवणकुमार नावाच्या याचिकाकर्त्यानं आपल्याला तेलंगणा हायकोर्टाचे न्यायमूर्ती बनवण्याची मागणी केली। ही मागणी म्हणजे व्यवस्थेची थट्टा असल्याचं म्हणत न्यायालयानं याचिका निकाली काढली। कोल्हापुरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा नदी घाटावर दीपोत्सवाचा सोहळा साजरा करण्यात आलाय। कोल्हापूरकरांनी तब्बल 51,000 पणत्या लावून घाट उजळला होता। फटाक्यांची आतषबाजी, आकर्षक रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या आणि पारंपरिक सजावट यामुळे संपूर्ण पंचगंगा घाट परिसर प्रकाशाने न्हाऊन निघाला। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बाणगंगा तलावाकाठी आज सायंकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये महाआरती आयोजित करण्यात आली आहे। या महोत्सवासाठी 242 कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आलाय। तर भाविकांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी ट्रस्टनं भाविकांची ऑनलाईन नोंदणी करण्याचा निर्णय घेतलाय। यवतमाळमध्ये खटेश्वर महाराज पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आलाय। यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली। अपंग जनावरांच्या सेवेसाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे। नेरळ ते माथेरान धावणारी मिनी ट्रेन माथेरानची राणी मान्सून नंतर पुन्हा सुरू होतीये। या मिनी ट्रेनची सफर उद्यापासून सुरू होणार आहे। मध्य रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकामधून याबाबत माहिती देण्यात आली आहे। अलिबाग रोहा मार्गावर कोसळलेल्या छोट्या पुलाच्या ठिकाणी तात्पुरता पूल उभारण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। पुढील 2 ते 3 दिवसात हा पूल वाहतुकीस खुला केला जाणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने ही माहिती दिलेली आहे। अलिबाग रोहा रस्त्यावरील वढाव या ठिकाणी पूल कोसळल्याने हजारो प्रवाशांची गैरसोय होती आहे।
मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या संकुलाचं आज भूमिपूजन होणार आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। संध्याकाळी 6 वाजता कार्यक्रम पार पडणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित असतील। बीएसएनएलने मुंबईमध्ये दूरसंचार सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। येत्या 20 दिवसांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे। यासाठी 2000 टॉवर उभारण्यात येतील। खासगी कंपनीसोबत इंट्रा सर्कल रोमिंगचा करार झालेला आहे। एसटी महामंडळानं उत्पन्न वाढवण्यासाठी किरकोळ इंधन विक्री करण्याचा निर्णय घेतलाय। एसटीच्या जागेवर पेट्रोल डिझेल बरोबर सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट असलेले रिटेल विक्री पंप सुरू केले जाणार आहेत आणि यामध्ये एसटी आगारांच्या सीमेवर सार्वजनिक तेल कंपन्यांच्या पंपांची व्यवस्था असणार आहे। भारतातील सर्वाधिक श्रीमंत नागरिकांच्या संपत्तीमध्ये 62% वाढ झाली आहे, तर इतर नागरिकांच्या संपत्तीमध्ये 99% वाढ झाली। दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली हा अहवाल सादर करण्यात आलाय। तसंच जगभरातील आर्थिक विषमता संकटाच्या पातळीवर पोहोचली असल्याचा इशाराही देण्यात आलाय। चीनच्या अग्रगण्य इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीने उडणाऱ्या कारचं उत्पादन सुरू केलंय, त्यामुळे जागतिक वाहन उद्योगामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। ही उडणारी कार पुढील 3 काही महिन्यांमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे। फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून सुरू केलेलं काम बंद आंदोलन मंगळवारी मागे घेण्यात आलं। मंगळवारी संध्याकाळी सरकारतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर राज्यव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला। पुढील 4 दिवस राज्यातील काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे। रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे। तसंच रायगड, सिंधुदुर्ग आणि लातूर भागामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील प्रणाली विरून जातानाच राज्यामध्ये पावसाचा जोर ओसरलाय, त्यामुळे तापमानामध्ये चढ उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। तर काही भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरींचाही अंदाज वर्तवला गेलाय। अमरावतीमध्ये सर्वाधिक 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। त्याखालोखाल ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि वर्ध्यामध्ये 33 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। मुंबईत बदलत्या वातावरणामुळे आरोग्याशी निगडीत तक्रारींमध्ये वाढ झालेली आहे। मुंबईकरांमध्ये सर्दी, तापासह खोकल्याचा आजार अधिक वाढलाय, त्यामुळे सार्वजनिक आणि महापालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे। नरभक्षक बिबट्याला ठार केल्यानंतरही पुण्यातील शिरूर, आंबेगाव भागामध्ये नागरिकांमध्ये भीती कायम आहे। आंबेगावमध्ये बिबट्याचा एक नवीन व्हिडिओ समोर आलाय आणि यामध्ये बिबट्या भक्ष्याच्या शोधामध्ये थेट पोल्ट्री फार्मच्या छतावर चढल्याचं दिसून येत आहे। देशव्यापी व्याघ्रगणना 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे। 3 टप्प्यांमध्ये ही व्याघ्रगणना केली जाणार आहे। यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला जाईल। जागतिक व्याघ्र दिनाच्या दिवशी 26 जुलै 2026 रोजी ही व्याघ्रगणना जाहीर करण्यात येईल। संभाजीनगरमध्ये मैत्रिणीची वाट पाहत उभ्या असलेल्या अल्पवयीन मुलीला ट्रक चालकानं अश्लील हातवारे करत छेड काढली। या प्रकाराने संतापलेल्या धाडसी मुलीनं ट्रक चालकाला चांगला चोप दिलाय। चौकात ड्युटीवर असलेले पोलीस हा प्रकार पाहून धावत मुलीजवळ गेले आणि यानंतर ट्रक चालकाने संबंधित मुलीची पाया पडून माफी मागितलेली आहे। आचारसंहिता जाहीर होताच नाशिकमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई केली आहे। 64,500 रुपये किमतीचे 21.5 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले। नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये गायकवाड नगर चौकात ही कारवाई करण्यात आली। 8,585 रुपये रोकड देखील जमा करण्यात आली। अमरावतीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला अटक करण्यात आलेली आहे। 41,000ची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली। सापळा रचून ही कारवाई करण्यात आलेली आहे। ठाण्यातील 72 महापालिका शाळांपैकी 29 शाळांना मुख्याध्यापक नाहीये। टीईटी परीक्षा बंधनकारक केल्यानंतर पदोन्नती प्रक्रिया थांबली आहे। त्यामुळे 6 मराठी, 5 हिंदी आणि 18 उर्दू शाळांमध्ये मुख्याध्यापकांची पदं रिक्त आहेत।
दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो मार्गिकेचा उन्नतमधील कारशेड रद्द होण्याची शक्यता आहे. उन्नतमधील कारशेड रद्द करण्याचा विचार MMRDA कडून केला जातोय. त्यामुळे मेट्रोचं संचलन चारकोपमधील कारशेडमधून करण्यात येणार आहे. हिंदुजाचे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचं निधन झाले. ब्रिटनमधील सर्वाधिक श्रीमंत आणि भारतीय उद्योगपतींपैकी एक गोपीचंद हिंदुजा हे होते. लंडनमध्ये वयाच्या 85व्या वर्षी त्यांचं निधन झालं. यवतमाळच्या भामराजा परिसरामध्ये केमिकल घेऊन जाणारा टँकर लीक झाला आणि त्यामुळे टँकरमधील केमिकल आजूबाजूच्या शेतशिवारामध्ये पसरल्यानं पिकं पिवळे पडली. या केमिकलमुळे शेती पिकांना धोका निर्माण झाला असून शेतकरी चिंतेमध्ये आले आहेत.